स्पर्धेमध्ये मजा आहे. आजची रात्र गौतमी पाटील पेक्षा कातील आहे. खरी सुरुवात अतिशय सुंदर झाली असे निखिल देशमुख साहेबांनी मला सांगितलं. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे आतिश रुटे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती रवींद्र फुलावरे. गोलंदाजी मार्ग वरती मॅन फ्रॉम अंजरून अजिंक्य रसाळ. बडे मंच का बडा खिलाडी. चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार. जे मी फलंदाजी मध्ये केलं ते सगळं विसरून आता गोलंदाजी मध्ये सातत्य ठेवताना आदरणीय नितीनदादा सावंत साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. शिवसेनेचा ढाण्या वाघ या व्यासपीठाकडे येतोय. मी सगळ्या पाहुण्यांना आता विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसन बा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आदरणीय नितीनदादा सावंत साहेबांचं करूया या स्पर्धेच्या वतीने आपण हार्दिक 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 असं स्वागत. नितीनदादा सावंत साहेबांचं शुभागमन आणि या स्पर्धेचा आता खऱ्या अर्थानं आनंद हा दुर्गणित पाहायला मिळतोय. सगळ्या पाहुण्यांचं करूया डीजेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ठोक डीजे. ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनदादा सावंत आणि त्यांच्या बरोबरीने सगळ्या पाहुण्यांचा आपण निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक पाहायला मिळतोय. ज्यांनी मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये येऊन सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं मन जिंकलेलं आहे असं एक सुंदर व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहतोय. आदरणीय नितीनदादा सावंत साहेबांच्या वतीनं सगळ्या खेळाडूंना आता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पंचांना विनंती आपण आता मॅच ऑन करा. पगला चेंडू हलकी चिकट. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि या महाराष्ट्रामध्ये भगवा ध्वज आम्ही हातामध्ये घेतलाय. याचं ज्वलंत उदाहरण नितीनदादा सावंत. ठोक डीजे आलाय चौकार. चौकार आला. धावफलकाला आकार आलाय. पाठ लावतोय 38 धावांचा. मिस्टर 360 आतिश रुटेनं मात्र मारलाय लगातारचा फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर. मान्यवरांचं स्वागत करताना चौकार चौकार. शिवसेनेचं हे व्यक्तिमत्व हे सुंदर मान्यवर आपण या व्यासपीठावरती पाहतो आणि त्यांच्या समेत सगळे मान्यवर पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. जगदीशजी ठाकरे पंचायत समिती सदस्य आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. आणि फलंदाजानं केलंय स्वॅप से करेंगे षटकारानं स्वागत. आणि या षटकाराच्या जोरावरती टोटल 14 धावांची नोंद. साहेबांकडनं सुशांतजी तेलवणे दर्शनजी आयर त्याचबरोबर रोहित शेंडे या सगळ्या मान्यवरांना आता मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण देखील यावं. स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही केलेला निर्धार आणि खेळाडूंना दिलेली क्रिकेटच्या पटलावरची साथ आपण पाहतोय. निखिल देशमुख यांचं जबरदस्त आयोजन. काल आपण आई ग्रुपच्या सगळ्या शिलेदारांना या व्यासपीठावरती पाहिलं. आता नितीन दादांना आपण या व्यासपीठावरती पाहतोय. आदरणीय दर्शन आईर त्याचबरोबर बरेचसे मान्यवर इथे आलेले आहेत. सगळ्यांचं आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. रवींद्रजी फुलावरे स्ट्राइक एंड वरती आता पाहायला मिळतात. डाव्या हाताचे फलंदाज. टोटल स्कोर कार्ड वरती 38 धावसंख्येचा बाटला होता असताना एका धावेच्या मदतीनं 15
आमचे गुणेकर लाले यांना टेन्शन आले. आता 38 धावांचा पाठला करताना जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये होते ती टीम कर्जत बीड संघाची. कर्जतचे पाहुणे व्यासपीठावरती आहेत आणि कर्जत बीड संघ मैदानाच्या आत खेळतोय, जबरदस्त खेळतोय. गोलंदाजानं या चेंडूवरती मात्र निर्धाव पद्धतीनं स्वतःला सिद्ध केलं. गोलंदाज अजिंक्य रसाळ. कुठना टेक तमाशा दे. गोलंदाजानं मारली लगातार 2 चेंडूवरती निर्धाव फेकून या उपजिल्हा प्रमुख सन्मानित नितीनदादा सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने आपण बघतो या स्पर्धेमध्ये निर्धार चषकाचं आयोजन करण्यात आलंय. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आणि अंजरुण आणि त्याचबरोबरीने सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्या वतीने आणि जो विश्वास या कर्जत आणि खालापूरच्या जनतेने सुधाकर भाऊ घारे आणि नितीनदादा सावंत यांच्यावरती दाखवला आणि ते विश्वासाची पोच पावती म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतोय आदरणीय नितीनदादा सावंत आणि सुधाकर भाऊ घारे ही एवन जोडी प्रत्येक व्यासपीठावरती जाते, सगळ्यांची मनं जिंकते आणि या निर्धार चषकाच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थाने नितीनदादा सावंत यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. सन्मान्य महेशजी पाटील विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शिरवळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सन्मान्य जगदीशजी ठाकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. पंचायत समिती सदस्य कर्जत दर्शनजी आहिर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. रोहितजी शेंडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुशांतजी तेळवणे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदरणीय नितीनदादा सावंत यांची ओळख आहे. तुम्ही कोणतंही काम कोणतीही अडचण घेऊन दादांकडे जा, ते तुम्हाला कधीच खाली हात पाठवणार नाही. ही खरं तर वेगळी ओळख आहे आणि कर्जत खालापूर जनतेच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत जर कोण असेल तर ते म्हणजे आदरणीय नितीनदादा सावंत. सामना एन्जॉय करतात. एका बाजूला कर्जत तालुक्याचा संघ आहे बीड, जो पंचक्रोशी म्हणजेच वासरेखोंडा विभागामधून येतो आणि दुसऱ्या बाजूला संतोष जोरकर यांचा संघ आहे अंजरुण. सन्माननीय कुमारजी दिसले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. थोड्याच वेळात त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला कालच्या रात्रीमध्ये आणि साहेबांचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. आदरणीय कुमारदादा दिसले यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे या व्यासपीठावरती. आदरणीय नितीनदादा सावंत उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बरोबरीने सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आणि आज आपण बघितलं नितीनदादा की कर्जत खालापूर या परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. सगळ्यांना वाटलं की ही स्पर्धा होते की नाही होते, परंतु जी जिद्द आहे निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांची जी जिद्द आज दिसली, बरोबर दुपारी 2 वाजल्यापासून इथे सगळीकडे अस्वस्थ पडलं होतं, ते सगळे उचलून व्यवस्थित ठेवलं. कुणीही जर तुम्ही सामने ज्यावेळेस बघता कुणीही विचार केला नसेल की इतकी चांगली खेळपट्टी इथे बघायला मिळते आणि त्याचं कारण आहे जी जिद्द, जी मेहनत, जी चिकाटी दाखवली ती संतोष जोरकर आणि निखिल देशमुख यांनी. खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. निर्धार चषक एकच निर्धार की या परिसरामधील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, या परिसरातील खेळाडूंना एक चांगलं हक्काचं मैदान मिळावं, एक चांगली स्पर्धा मिळावी आणि यासाठी या स्पर्धेचं आयोजन मात्र करण्यात आलंय. प्रथमतःच या स्पर्धेमध्ये आपण बघतोय पाहुण्यांच्या समोर जी मालिकावीर जो खेळाडू ठरेल त्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटी स्वरूपात ही इलेक्ट्रिक बाईक देखील दिली जाईल. इतकी मोठी स्पर्धा. सन्मान्य महेशजी पाटील, नुकताच कुमारजी दिसले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. जगदीशजी ठाकरे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दर्शनजी आहिर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रोहित शेंडे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सुशांतजी तेळवणे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कुमारजी दिसले उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मनापासून आपण या निर्धार चषकामध्ये सहर्ष स्वागत करू. सामना देखील महत्वाचा आहे. अंजरुण आणि बीड संघ. चांगला बॉल बघायला मिळाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 आकड्यावरती.
टोटल स्कोर कार्ड वरती 18 धावा लागल्या. डाव्या विरुद्ध डावा असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळतंय. निधी महाजनचं शुभ आगमन तर नक्कीच आपण पाहतोय, पण या मॅच मध्ये आता दोन्ही संघांच्या टोटल 18 झालाय. घुटना टेक तमाशा देख, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू. आपण बघतोय आदरणीय कुमारदादा दिसले यांचं आयोजन. चला मॅच चालू ठेवा, तुम्ही मॅच चालू ठेवा, कारण युट्यूब लाईव्ह मॅच आणि जे आम्हाला पुरस्कृत केले आदरणीय कुमारदादा दिसले यांनी, जी केटीसी लाईव्हची टीम आपण बघतोय खूप चांगलं काम करते. 26 धावा झाल्यात. चांगला बॉल आहे आणि तितकाच चांगला फटका देखील अलॉंग द कार्पेट. संत जोरकर मिड विकेटला फिल्डिंग होईल तोपर्यंत मिळतील या बॉल वरती धावा 2 बीड संघाला आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 28 या आकड्यावरती. टार्गेट आहे 12 धावा संख्येची अजूनही गरज. येणाऱ्या 13 बॉल मध्ये सामना सोपा आहे. बरेचसे पाहुणे आमच्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 12 बॉल 10 ची गरज आहे. 2 षटकं संपली. धावफलक 14च्या धावगतीने 28. सन्माननीय उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय नितीनदादा सावंत आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये तरुणांच्या गळातील ताईत शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, पण गोलंदाजासाठी आता सुवर्ण संधी आहे. इथून जर विकेट मिळवली अंजरून संघाच्या गोलंदाजांना तर अतुल देशमुख साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल. हाय व्होल्टेज रामा नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती येतोय. ओम नावात जादू आहे, पण मैदानावरती किमया घडून आणावी लागेल. या मैदानावरती बरंच काय घडू शकतं हे आज आपण पाहिलं. म्हणून मी मगाशी म्हटलं आजची रात्र आहे ना ती गौतमी पाटील पेक्षा कातील आहे. कारण आजच्या रात्रीमध्ये बरंच काय घडलंय. कधी ऊन पडलं, कधी पाऊस पडला, पण निखिल देशमुख मात्र खचले नाही. त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवताना स्पर्धा सुरू ठेवली. ओमचा चेंडू हवेमध्ये, प्रणय लाले चेंडूच्या खाली, पण चेंडू जाईल सीमारेषा पार. जब रन मिलेंगे 4 तो भीड़ टीम का होगा बेड़ा पार. ठोक दीजिए. थँक्यू. या सीझन मध्ये आपण बघितलं जामरुंगच्या मैदानावरती परिवर्तन विकास आघाडी चषक बघायला मिळाला. त्यामध्ये आदरणीय नितीनदादा सावंत यांचं आगमन बघायला मिळालं. यावर्षी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीने देखील बऱ्याचशा स्पर्धा आपण बघतो. हे तिहेरी संगम आहे, हे दुहेरी संगम आहे. आपण या कर्जत खालापूरचा जर विचार केला आणि सर्व जनतेने देखील त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे आणि म्हणूनच की काय या स्पर्धेमध्ये देखील आपण बघतो, या निर्धार चषकामध्ये देखील बघतो ही स्पर्धा बघण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण बघतो नितीनदादा सावंत यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. स्पर्धा मोठी आहे. इलेक्ट्रिक स्कूटी मात्र दिली जाईल या स्पर्धेमध्ये. जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरेल, म्हणजे एका खेळाडूचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. कारण तुषारजी धुमाळ आपण नेहमीच म्हणत असतो की ग्रामीण फॉर्मॅटचं क्रिकेट जे असतं ते आपल्या गावासाठी असतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला मालिकावीराची स्कूटी मिळावी, बाईक मिळावी, एखादी 4 व्हीलर कार मिळावी. आणि इथे षटकार आलाय, चांगला फटका आहे आणि मॅच फिनिश होती आहे. सन्मानित संजयजी भारती यांना विनंती आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावरती यावं. संजय भारती आपण या. आणि सामना जिंकलाय तो बीड संघाने, हार्दिक अभिनंदन. 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय. एका ती झुंज काय असते ही दाखवली बीड संघाने आणि हार्दिक अभिनंदन. हार्ड लक अंजरून संघ. चला विनिंगची लढत असेल टॉस साठी आपण लगेचच दोन्ही संघ या. आपण पाहुण्यांचा सन्मान इथे घेतोय. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी, या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय उपजिल्हा प्रमुख शिवसेना